आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही 2022मध्ये कशी असणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सगळं सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि अशीच इन्फॉर्मेशन ही वेळोवेळी मी तुम्हाला देत राहणार आहे. कारण जशी ॲडमिशन प्रोसेस चालू होईल तर ती प्रोसेस चालू झाल्यानंतर आपल्याला काही नियम समजा चेंज झाले किंवा आयत्या वेळेला काही डिसिजन्स घ्यायला लागतात, काही नवीन ॲडिशनल कॉलेजेस येतात, काही कॉलेजचा इनटेक वाढतो, मग अशाला ते ऑप्शन्स कसे फिलअप करायचे, डॉक्युमेंटेशनबद्दल काही नियम बदलणार आहेत तर ते बदललेले नियम काय असतील, थोडक्यात सगळी माहिती ही तुम्हाला मी या माझ्या आजच्या व्हिडिओच्या आणि ह्यापुढे येणाऱ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आठवणीने, कारण मला सारखं सांगायला लक्षात राहणार नाही, पण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब सगळं तुम्ही करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येतील आणि माझ्याकडनं अप टू डेट इन्फॉर्मेशन ही संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत तुम्हाला मिळत राहील. ही वेबसाईट फक्त रिझल्टपर्यंत, जे तुमचा नीटचा रिझल्ट लागेपर्यंत, जे तुमचे आता आन्सर कीज येतील, तुमची OMR शीट येईल, त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट येईल, मार्क किती ते कळतील, तुमची ऑल इंडिया रँक समजेल, हे सगळं कुठं कळणार आहे तर ह्या वेबसाईटमधनं. 2 ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला करायला लागतात टोटल. एक ऑल इंडिया कोटा डीमसाठी एक प्रोसेस आहे, त्याचा व्हिडिओ माझा वेगळा आहे, तो पण तुम्ही बघा. त्यातनं ऑल इंडिया कोटा एम्स किंवा डीमची कॉलेजेस याबद्दलची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओतनं मिळेल. पण आत्ता जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्यामधनं फक्त महाराष्ट्रातली सगळी गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस यांची ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे तर त्याबद्दलचे डिटेल्स हे मी तुम्हाला देणार आहे. स्टेट गव्हर्नमेंटची कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस, हे लक्षात राहू द्या की गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या 85% सीट्स या कॅपच्या प्रोसेसमधनं, म्हणजे जी महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲडमिशन प्रोसेस करते त्या प्रोसेसमधनं 85% सीट्स फिलअप होतात. का राहिलेल्या 15% कुठनं फिलअप होतात तर ऑल इंडिया कोट्यातनं. त्याची वेबसाईट वेगळी, त्याची प्रोसेस वेगळी. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या 85% सीट्स आणि प्रायव्हेट कॉलेजेसमधल्या 100% सीट्स या कॅपमधनं, म्हणजे कॉमन ॲडमिशन प्रोसेस किंवा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, त्याच्यातनं फिलअप होतात. मग आता तुम्हाला असं वाटेल की प्रायव्हेटमधल्या 100% सीट्स कशा काय फिलअप होतात, कारण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटा असतो ना. येस, बरोबर आहे, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटा असतो, परंतु मॅनेजमेंट कोटासुद्धा मेरिटप्रमाणेच भरला जातो, तो ह्या प्रोसेसमधूनच फिलअप केला जातो. म्हणजे डायरेक्ट कॉलेजमध्ये गेलं, तिथं पैसे भरले, फी भरली म्हणजे आपल्याला ॲडमिशन मिळते असं नाही. आणि त्यासाठी पण काय करायला लागतं मी तुम्हाला डिटेलमध्ये ह्या प्रोसेसमध्ये सांगणार आहे. ही वेबसाईट आहे, या वेबसाईटच्या माध्यमातून ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. त्या ही वेबसाईट कायम प्रत्येकाने लक्षात ठेवायची, CETcell.mahacet.org. महाराष्ट्रामध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल, मे बी गव्हर्नमेंटला किंवा प्रायव्हेटला, तर तुमचं 12th आहे ते महाराष्ट्रातूनच असलं पाहिजे आणि डोमिसाईल असलं पाहिजे. म्हणजे डोमिसाईल तर सगळ्यांनाच कंपल्सरी, आणि 12वी सगळ्यांना, म्हणजे डोमिसाईल आणि 12वी दोन्ही जर असेल तुमचं तरच तुम्हाला महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळते, अदरवाईज मिळणार नाही. त्यातलं काही ते एक जरी नसेल तरी ॲडमिशन मिळत नाही. प्रत्येक स्टेट त्यांच्या स्वतःच्या लेवलला त्यांची गव्हर्नमेंट कॉलेजेस, म्हणजे स्टेटमधली गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेससाठी ॲडमिशन प्रोसेस घेते. म्हणजे आपली महाराष्ट्रातली ॲडमिशन प्रोसेस फक्त महाराष्ट्रातल्याच कॉलेजेससाठी आहे असं प्रत्येक स्टेट. मग कर्नाटकवाले त्यांची प्रोसेस वेगळी, गुजरातची प्रोसेस वेगळी, तेलंगणाची वेगळी, अशी आंध्र प्रदेशची वेगळी, तामिळनाडूची वेगळी, अशी प्रत्येक स्टेटची प्रोसेस ही वेगळी असते. आणि सगळ्या स्टेट्समध्ये बाहेरच्या मुलांना अलाउड असतं असं नाही. भारतामध्ये 5-6 स्टेट्स फक्त असे आहेत की याच्यामध्ये तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे. एक 5-6 स्टेट्स फक्त असे आहेत की जिथं काही ठराविक, म्हणजे 15% सीट्स ह्या बाहेरच्या स्टेटच्या मुलांसाठी अवेलेबल असतात. पण बाहेरची स्टेट म्हणजे त्यांचं स्टेट सोडून इतर सगळं, म्हणजे अख्ख्या भारतासाठी त्या सीट्स अवेलेबल असतात. काही ठिकाणी, म्हणजे काही स्टेट्समध्ये
पहिल्या राऊंडपासून, म्हणजे फॉर एक्झाम्पल कर्नाटकमध्ये पहिल्या राऊंडपासून बाहेरच्या मुलांना ॲडमिशन मिळते त्या 15% जागांवरती. आणि इतर काही स्टेट्स असे आहेत, म्हणजे तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे, तिथं पहिल्या राऊंडला बाहेरच्या मुलांना नाही देत ॲडमिशन. सेकंड राऊंडपासून ते बाहेरच्या मुलांना देतात. म्हणजे पहिल्या राऊंडला त्यांच्या मुलांना ॲडमिशन देऊन जर जागा शिल्लक राहिल्या तर सेकंड राऊंडला ते आपल्याला चान्स देतात. त्यामुळे आपल्याला बाहेरच्या स्टेट्समध्ये ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस त्या मानाने खूप कमी असतात. आणि ज्या मार्कांना तुम्हाला बाहेरच्या स्टेटला ॲडमिशन मिळते ना, त्याच मार्कांना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पण ॲडमिशन मिळू शकते प्रायव्हेटमध्ये. मग त्यासाठी बाहेर जायची गरज काय, हाही एक प्रश्न असतो. थोडक्यात प्रत्येक स्टेटची ॲडमिशन प्रोसेस ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेससाठी वेगवेगळी असणार आहे. आता मागच्या वर्षी या महाराष्ट्रातल्या ॲडमिशन प्रोसेससाठी टोटल किती, तर 49,856 एवढी मुलं ही रजिस्टर झालेली होती. त्यामध्ये SC, ST, OBC, विजे हे किती स्टुडंट्स होते ते बघा. नंबर मी रिपीट नाही करत आहे ओरली. NT 1 to 3चे 4854 आणि ओपन कॅटेगरीतले 20,000 स्टुडंट्स. एवढ्या स्टुडंट्सनी मागच्या वर्षी म्हणजे 2021ला रजिस्ट्रेशन केलं होतं. आणि त्यासाठी जागा किती होत्या त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. इलिजिबिलिटी, ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ॲडमिशन घ्यायला इलिजिबल कोण असतं. तुम्हाला 12thला PCBमध्ये 50% मार्क्स कंपल्सरी असले पाहिजे. कॅटेगरीला 40%. जे PCB आउट ऑफ 300 150 मार्क्स हे तुम्हाला जर का असतील तरच तुम्ही ॲडमिशन या प्रोसेसमध्ये घेता येते. म्हणजे समजा नीटचा तुमचा स्कोर खूप चांगला आहे पण 12thला मार्क्स कमी आहेत. दरवर्षी अशा काही केसेस बघतो मी की 12thचा अभ्यास केला नाही, फक्त नीटवरती फोकस, त्यामुळे नीटला स्कोर चांगला आला पण 12thला मात्र स्कोर कमी आहे, लेस दॅन 150 आहेत, तर त्यांना ॲडमिशन मिळू शकणार नाही. आणि MBBS, BDS, BMSला तुमचा नीटचा स्कोर हा किती लागतो, तर मागच्या 2 वर्षी 147 आणि 138 एवढे जर स्कोर असतील ओपन कॅटेगरीला, रिझर्वेशनला कमी होते, पण एवढा जर स्कोर असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळते. पण याचा अर्थ समजा एखाद्या स्कोर 138 आहे, त्याला कंपल्सरी म्हणजे त्याला 100% ॲडमिशन मिळते का, नाही. कारण एवढ्या कमी स्कोरला कोणत्याच कॉलेजचे कट ऑफ खाली येत नाही. त्यामुळं तुम्ही इलिजिबल आहात का, तर इलिजिबल आहे. पण इलिजिबल आहे पण ॲडमिशन मिळेल का, नाही माहिती, नाही सांगता येणार. हां, पण म्हणजे दरवर्षी माझ्याकडे अशा काही केसेस असतात की थोडं जरा टॅक्टफुली फॉर्म भरले किंवा राऊंड वाईज जर का डिसिजन्स हे परफेक्ट घेत गेलं, अर्थात सगळ्या मुलांसाठी जी मुलं माझ्याकडे रजिस्टर असतात त्या सगळ्या मुलांसाठी सगळे डिसिजन्स मीच घेतो, नो डाऊट. टेक्निकली सगळे डिसिजन इम्प्लिमेंट तुम्हाला करायला लागतात, कारण तुमच्या लॉगिन ID पासवर्डमधनं तुम्हाला ते वेगवेगळे फॉर्म भरणं वगैरे करायला लागतं. पण ते फॉर्म कसे भरायचे, ते काय भरायचे, ऑप्शन कसे टाकायचे, हे सगळे डिसिजन तुमच्यासाठी मी घेतो. आणि त्यामुळे दरवर्षी असं होतं की काही मुलांना खूप कमी मार्क आहेत तरी त्यांचा नशीब त्यांचं चांगलं निघालं आणि त्यांना ॲडमिशन ही मिळून गेली. MBBSला ऑल ओव्हर इंडिया एवढ्या सीट्स आहेत. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस टोटल इंडियामध्ये 212, महाराष्ट्रामध्ये 30 आहेत. पण महाराष्ट्रामधले जी 30 कॉलेजेस त्याच्यामध्ये नागपूरचं एम्स आणि पुण्यामधलं AFMC हे दोन्ही इन्क्लूड आहेत. म्हणजे नुसती गव्हर्नमेंट कॉलेज म्हटली तर 28च आहेत. प्रायव्हेट कॉलेजेस इंडियामध्ये 207, महाराष्ट्रामध्ये 20 कॉलेजेस आहेत. डीमची कॉलेजेस इंडियामध्ये 49 आहेत, महाराष्ट्रामध्ये 12 आहेत. टोटल महाराष्ट्रामधल्या MBBSच्या सीट्स गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम अशा तिघांच्या मिळून हे नंबर्स आहेत. जे टोटल सीट्स जर का महाराष्ट्राला तिन्ही प्रकारचे कॉलेजेस म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस, डीम कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस या सगळ्यांच्या एकत्र जर का केल्या तर 9995 से 10,000 10,000 सीट्स अवेलेबल आहेत. म्हणजे बघा, लास्ट इयरला रजिस्ट्रेशन केलेली मुलं होती 50,000 अप्रॉक्सिमेटली, आणि त्या 50,000च्या मुलांना सीट्स किती अवेलेबल होत्या तर 10,000. एवढी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीमची कॉलेजेस महाराष्ट्रातली. BDSची गव्हर्नमेंट 4, प्रायव्हेट 25 आणि डीमची 8 कॉलेजेस आहेत. BDSच्या सीट्स गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम या तिन्हीच्या मिळून 3526 एवढ्या BDSच्या सीट्स आहेत. BMSची कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये
गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम हा BMS कॉलेजेसचा नंबर आहे. प्रायव्हेटमध्ये जास्त कॉलेजेस आहेत. BMSच्या सीट्स गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीमच्या मिळून 6367 एवढ्या सीट्स आहेत. BHMS होमिओपॅथी त्याच्यामध्ये 54 प्रायव्हेट कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेज नाहीच आहे, होमिओपॅथीचं गव्हर्नमेंट कॉलेज नाही. प्रायव्हेट आणि डीम मिळून 56 कॉलेजेस आहेत आणि दोन्हीकडे मिळून सीट्स किती तर 4645 एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत. फिजिओथेरपीची गव्हर्नमेंटची 4 कॉलेजेस, प्रायव्हेट 71. टोटल सीट्स अवेलेबल फिजिओथेरपीच्या 3660 एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत. ऑल इंडिया कोट्यातनं 15% ऑल इंडिया कोटाचा असतो. त्याच्यामध्ये अख्ख्या भारतामध्ये मिळून किती सीट्स आहेत? या सीट्स फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या 5600, कारण ऑल इंडिया कोटा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसलाच असतो, प्रायव्हेट कॉलेजेसला नसतो. त्या 5600 सीट्स आहेत. आणि त्यातल्या महाराष्ट्रामधल्या सीट्स किती? 15% ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 698 म्हणजे 700 सीट्स आहेत. आणि BDSच्या फक्त 50 सीट्स या आहेत. फीज MBBSची किती तर गव्हर्नमेंटची 92,000 प्लस, साधारण 92,000 to 1,12,115 पर्यंत गव्हर्नमेंटची फी असते एका वर्षाची. प्रायव्हेटची फी 6.5 lakhs to 16 lakhs, मॅक्सिमम 16 lakhची फी आहे प्रायव्हेटची. ती वेदांत कॉलेज प्रायव्हेट पालघरचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजची फी आहे, ते प्रायव्हेटमध्ये येतं. आणि डीम कॉलेजेसची मिनिमम 12 lakhsपासून ते 25 lakhsपर्यंत फीज महाराष्ट्रातल्या डीम कॉलेजेसच्या आहेत. ह्या फीज पर इयर. रिझर्वेशन ओरिजिनल 50% म्हणजे SC, ST, OBC, NT वगैरे ही जी 50% स्टॅट्युटरी रिझर्वेशन्स आहेत ती. आणि EWSची 10% रिझर्वेशन. EWS 10%, हे 50, हे 60 झालं. हे पर्सेंटेज लक्षात ठेवा बरं का. त्याशिवाय डिफेन्ससाठी 5% सीट्स, फिजिकल हँडिकॅपसाठी 3% सीट्स. डिफेन्स आणि फिजिकल हँडिकॅपचं रिझर्वेशन जे ते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असतं, प्रायव्हेट किंवा डीममध्ये नाही. आणि त्याच्यामध्ये पण फिमेल रिझर्वेशन नसतं. म्हणजे डिफेन्स आणि फिजिकल रिझर्वेशनमध्ये फिमेलला रिझर्वेशन वेगळं नाही. अदरवाईज तुम्हाला कल्पना आहे की मुलींना सगळ्या टाईपच्या रिझर्वेशनमध्ये 30% सीट्स मुलींना मिळतात. म्हणजे सपोज एखाद्या कॉलेजमध्ये ओपनच्या 100 सीट्स असतील तर त्या 100पैकी 30 सीट्स त्या मुलींच्या रिझर्वेशनमध्ये जातात. किंवा SC कॅटेगरीच्या समजा 40 सीट्स आहेत तर त्या 40च्या 30% सीट्स जे 12 सीट्स ज्या आहेत त्या मुलींसाठी रिझर्व असतात. असं प्रत्येक रिझर्वेशनमध्ये मुलींचं रिझर्वेशन हे वेगळं असतं. परंतु डिफेन्स आणि फिजिकल हँडिकॅपमध्ये ज्या जागा काय असतील, समजा 3 जागा असतील, 5 असतील, त्याच्यामध्ये परत मुलींचं रिझर्वेशन वेगळं नाही. म्हणजे असं होऊ शकतं की सगळ्या जागा मुलींना मिळतील किंवा सगळ्या जागा मुलांना मिळतील, असं त्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणजे ही सगळी रिझर्वेशन जर का कन्सिडर केली ना, म्हणजे स्टॅट्युटरी रिझर्वेशन 50%, EWSचं 10%, काही डिफेन्स, फिजिकल हँडिकॅप, परत ते हिली एरियाचं रिझर्वेशन असतं, अशी सगळी रिझर्वेशन जर का कन्सिडर केली तर समजा 30% सीट्स या ओपनमधल्या मुलांसाठी राहतात. आता नंबरमध्ये सीट्स किती कमी असतात ते बघा. टोटल गव्हर्नमेंटच्या सीट्स ज्या आहेत त्या आहेत 4650. त्यातल्या 15% ऑल इंडिया कोट्यातल्या सीट्स गेल्या, त्या अप्रॉक्सिमेटली 700 सीट्स गेल्या. राहायला बॅलन्स 3950. पण त्या 3950मध्ये परत रिझर्वेशन, मगाशी जी मी 70% वगैरे म्हटली डिफरंट रिझर्वेशन, ती मायनस केली तर ओपन कॅटेगरीतल्या मुलांना सीट्स राहायला शिल्लक फक्त 1185. हे टोटल सीट्स किती होत्या 4650 गव्हर्नमेंटमधल्या, पण त्यातल्या ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी किती तर फक्त 1185. ती ओपन कॅटेगरी, त्याला ओपन हा शब्द आपण वापरतो पण या ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्याला जनरल हा शब्द वापरला जातो. हे एक्झाम्पल मी मगाशी दिलं होतं की समजा ओपनमध्ये 100 सीट्स असतील एखाद्या कॉलेजला, तर त्या 100 सीट्सपैकी 30% मुलींना म्हणजे 30 सीट्स मुलींना गेल्या आणि राहिलेल्या ज्या 70% सीट्स आहेत त्या मुलांच्या अशा नाहीत, तर त्या मुलींच्या आहेत, गर्ल्स प्लस बॉईज अशा दोघांच्या आहेत, जे त्या मेरिटप्रमाणे, मग सिरियली मेरिटप्रमाणे मुलगा आला त्या मुलाला मिळेल, मुलगी आली मुलीला मिळेल, अशाप्रमाणे त्या सीट्स फिलअप केल्या जातात. नेहमी गर्ल्स कोटा आधी कंप्लीट केला होतो आणि जनरलचा कोटा आहे तो नंतर कंप्लीट केला होता.
कास्ट रिझर्वेशन जे आहे हे जर का तुम्ही नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म एक्झाम फॉर्म जो भरला होता त्याच्यामध्ये जर का तुम्ही म्हटलं असेल की तुमची कास्ट कोणती SC ST असं जर त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असेल तरच तुम्हाला त्या रिझर्वेशन ॲप्लिकेबल होतं, म्हणजे तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्या रिझर्वेशनचा बेनिफिट मिळतो. अदरवाईज त्या रिझर्वेशनचा बेनिफिट मिळणार नाही. म्हणून त्यासाठी नीटचा फॉर्म कसा भरायचा ह्याचा पण माझा एक व्हिडिओ मी टाकला होता. त्यामध्ये ह्या पार्टवरती मी फोकस केलं होतं की तुमची जी कोणती कास्ट असेल तर ती तुम्ही तिथं मेन्शन करा. प्रायव्हेट आणि डीम कॉलेजेसमध्ये जो 15% मॅनेजमेंट कोटा असतो तर तो कोटा हा फक्त पैसे आहेत म्हणून मिळत नाही, तर तुम्हाला त्यासाठी मेरिट पण लागतं, म्हणजे मार्क पण बरेच चांगले लागतात. कारण त्या सीट्ससाठी त्या सीट्स पण मेरिटप्रमाणे फिलअप केल्या जातात म्हणून. तर म्हणजे हायर फीस सगळ्यांनाच द्यायची, पण खूप कमी मार्कवाल्याला त्याची हायर फीस द्यायची तयारी असेल तरी ॲडमिशन मिळेल का नाही सांगतात, कारण शेवटी मेरिट लावणारच ना ते. आणि ह्या ज्या सीट्स आहेत ना, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा की ह्या सीट्स ह्या ऑनलाईन प्रोसेसमधून भरल्या जातात. म्हणजे कॉलेजमध्ये गेलं डायरेक्ट पैसे भरले आणि ॲडमिशन घेतली असं होत नाही. फीस कन्सेशन हे फक्त महाराष्ट्रातल्या मुलांनाच मिळतं. म्हणजे एखादा मुलगा SC कॅटेगरीतला असेल आणि तो जर का UP मधल्या SC कॅटेगरीचा असेल तर त्याला महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन त्या SCचा बेनिफिट त्याला मिळणार नाही. तर फीस कन्सेशन हे फक्त कॅटेगरीप्रमाणे किंवा इतर कोणत्याही कारणाने EWS असेल तर ते रिझर्वेशन त्याचा बेनिफिट फक्त महाराष्ट्रातल्या मुलांनाच मिळतो. SC ST OBC NT वगैरे ह्या कॅटेगरीतली जी काही मुलं आहेत तर त्यांना प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण फीजमध्ये कन्सेशन मिळतं बरं का. म्हणजे SC STच्या मुलांना ट्युशन फी पे करायला लागत नाही, ते फक्त अदर फीज काय असतील तेवढीच पे करणार. आणि OBC किंवा NT कॅटेगरीतली जी मुलं आहेत त्यांना ट्युशन फी 50% आणि अदर फी आहे तेवढी अशी त्यांना पे करायला लागते. पण म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा फीजचं कन्सेशन हे कॅटेगरीतल्या मुलांना मिळतं, हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात राहू दे. पण कॅटेगरीतला मुलगा मॅनेजमेंट कोट्यातून जर का गेला तर त्याला फीजचं कन्सेशन मिळत नाही, त्याला संपूर्ण फी ही पे करायला लागते, कारण मॅनेजमेंट कोट्याला कॅटेगरी रिझर्वेशन भानगड नसते म्हणून. मेडिकलच्या ॲडमिशनसाठी महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्र हा एकच ट्रीट केला जातो. म्हणजे एक्स्ट्रीम एक्झाम्पल म्हणजे मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळेल. समजा पुण्यामधलं BJ मेडिकल कॉलेज, पूर्वी महाराष्ट्राचे 3 रिजन होते, विदर्भ, मराठवाडा आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र. पण आता तसं नाही, आता अख्खा महाराष्ट्र एकत्र केल्यामुळं उद्या असं होऊ शकेल की BJ मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये, त्या कॉलेजमध्ये समजा 200 सीट्स आहेत, पण 200 सगळ्या सीट्स पुण्याबाहेरच्या मुलांना मिळाल्या, पुण्यातला एक पण मुलगा तिथं नाही, असं होऊ शकतं का? कारण पुण्यातल्या बाहेरच्या मुलांचं मेरिट जर चांगलं असेल, जास्त असेल तर ती मुलं इथे ॲडमिशन घेणार, म्हणजे पुण्यातल्या मुलांना त्या केसमध्ये मिळणार नाही. म्हणजे आता महाराष्ट्र हा एकच, सगळा महाराष्ट्र एकत्र असा ट्रीट केला गेल्यामुळं प्रत्येक मुलाची कॉम्पिटिशन ही अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलांची आहे. आता आपण ॲडमिशन प्रोसेस बघूयात. सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला लागतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सोपं आहे. तुम्ही तुमचा नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म नंबर टाकलात, रोल नंबर टाकलात की तुम्ही नीटच्या एक्झाम फॉर्म भरताना जी इन्फॉर्मेशन दिली होती ती सगळी इन्फॉर्मेशन दिसते. मग त्याच्यामध्ये ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल तुमचे 12चे मार्क्स असतील, आणखीन काही इन्फॉर्मेशन त्यांनी त्या फॉर्ममध्ये मागितली असेल तर तेवढी इन्फॉर्मेशन फिलअप करायची. पण मोर दॅन 95% इन्फॉर्मेशन ही ॲज इट इज आपण कंटिन्यू करतो आणि काही ठराविक 2-4 गोष्टी विचारलेल्या फक्त ॲडिशनल आपण देतो. कारण तुमच्या नीटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आठवत असेल खूप डिटेलमध्ये, म्हणजे पेरेंट्सचं इन्कम काय, तुम्ही ओनली गर्ल चाइल्ड आहे का, अशी खूप इन्फॉर्मेशन त्यांनी नीटच्या एक्झाम फॉर्मच्या वेळेला आपल्याकडनं भरून घेतलेली होती. तर ती इन्फॉर्मेशन इथं आपल्याला उपयोगी पडते. ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे ते तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन फिलअप केली की तुमचं रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला फी पे करायला लागते. जर का स्टेट कोट्यातनं तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर 1000 रुपीज ही नॉन रिफंडेबल प्रोसेसिंग फी आहे. म्हणजे परमनंट हे 1000 रुपये भरायला लागतात, ते परत मिळत नाहीत. आणि इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे NRI कोटा किंवा ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, त्याच्यातनं जर ॲडमिशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 5000 रुपीज पे करायला लागतात. आणि दोन्हीमध्ये तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर तुम्हाला 6000 रुपीज हे ऑनलाईन पेमेंट करायला लागतं, जी अमाऊंट
पूर्णपणे नॉन रिफंडेबल आहे. जर का तुम्हाला NRI इन्स्टिट्यूशन कोट्यातल्या सीट्स हवी असेल तर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तसं मेन्शन करायचं. जे तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करताना जो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरणार आहात, जे रजिस्ट्रेशन फॉर्म, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात की तुम्हाला NRI किंवा इन्स्टिट्यूशन कोट्यातनं ॲडमिशन पाहिजे का. जर पाहिजे असेल तर तुम्ही हो म्हणणार. कारण जर तुम्ही इथं हो म्हटलं ना तरच तुम्हाला नंतर तसा ऑप्शन देता येतो. म्हणजे प्रेफरन्स फॉर्म, ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला तसा ऑप्शन देता येतो, अदरवाईज देता येत नाही. जे आपण रजिस्ट्रेशन केलं, ही फी पे केली, ही फी पे केल्यानंतर आपल्याला आपली ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ही स्कॅन करून अपलोड करायला लागतात. तुम्ही फॉर्म भरताना तुमची कास्ट म्हणजे रिझर्वेशन कोणती कॅटेगरी ती सिलेक्ट केलेली असते. त्याप्रमाणे ॲटोमॅटिकली ती सिस्टीमच तुम्हाला म्हणते हां चला पहिलं 10ची मार्कलिस्ट अपलोड करा, मग नंतर सांगतात 12वीची मार्कलिस्ट अपलोड करा, नंतर सांगतील 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा, मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करा. असं जे जे काय आहे ना ते एक एक करून तुम्हाला सांगतात. त्यामुळं मला कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत, नो डाऊट डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला जाणणार आहेच आहे, पण तरी अदरवाईजही ती सिस्टीम तुम्हाला म्हणजे त्या फॉर्म भरतानाच ते एक एक करून सांगतील की हे डॉक्युमेंट द्या, ते डॉक्युमेंट द्या. ते डॉक्युमेंट आपण अपलोड करायचं. इथं कुठेही तुम्हाला डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन, झेरॉक्स घेऊन तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे. ही डॉक्युमेंट्स साधारणपणे लागतात. डोमिसाईल कंपल्सरी आहे. डोमिसाईल असल्यानंतर आणि डोमिसाईलमध्ये जर का तुमची नॅशनॅलिटी इंडियन असं जर का मेन्शन केलेलं असेल तर वेगळं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार नाही. झालं म्हणजे डॉक्युमेंट अपलोड केली. म्हणजे परत सांगतो, आधी रजिस्ट्रेशन केलं, फीस पे केली, डॉक्युमेंट अपलोड केली. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म फायनल तिथं दिसतो की तुम्ही काय काय फिलअप केलेलं आहे, त्याची समरी टाईपमध्ये दिसतं. त्याचा एक प्रिंटआउट काढा, तो तुमच्या सिस्टीममध्ये लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती तो डाउनलोड करून ठेवा आणि प्रिंटआउट पण काढून ठेवा. फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही, ते मी सांगितलं, कुठेही तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचं नाही आहे. झालं म्हणजे परत सांगतो, रजिस्ट्रेशन झालं, फीज भरली, डॉक्युमेंट अपलोड केली, प्रिंटआउट काढला. हे झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला स्टेट मेरिट लिस्ट नंबर मिळतो. म्हणजे आत्ता सपोज एखाद्या मुलाचा ऑल इंडिया रँक ही 501 आहे, जे त्याची ऑल इंडिया रँक 501 आहे, पण त्याला विचारलं तुझा महाराष्ट्रामध्ये कितवा आहेस रे तू, तो म्हणतो मला नाही माहिती. म्हणजे महाराष्ट्रामधला त्याचा सिरियल नंबर कितवा. म्हणजे असं होऊ शकेल की ऑल इंडिया रँक त्याची 501 आहे, पण ज्यांची ऑल इंडिया रँक 1पासून 500 आहे त्यातला एकही मुलगा महाराष्ट्रातला नाही. म्हणजे पहिली 500 मुलंही महाराष्ट्राबाहेरचे. मग त्या केसमध्ये 501 वाला जो मुलगा आहे तो महाराष्ट्रामधला पहिला मुलगा ना, जे त्याची ऑल इंडिया रँक 501 परंतु SML नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा त्याचा 1 आला. मग असा तुमच्या प्रत्येकाचा SML नंबर काय हा तुम्हाला माहिती असायला लागतो, तर तो तुम्हाला मिळतो. म्हणजे ज्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतात. हा मेरिट लिस्ट नंबर असा आपल्याला कुठं दिसत नाही, पण तो सिरियल नंबर जो असतो तो म्हणजे सिरियल मेरिट लिस्ट नंबर असं म्हणा फार तर, जे स्टेट मेरिट लिस्ट नंबरच्या ही सिरियल नंबर जो असतो की ज्याच्यामध्ये तुमचा ऑल इंडिया रँक 501, SML नंबर 1 आणि मग तुमचे सगळे डिटेल्स तिथं मेन्शन केलेले असतात. थोडक्यात तुम्हाला SML नंबर मिळतो. SML नंबर मिळाल्यानंतर सीट मॅट्रिक्स. त्या सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, सपोज एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट्स आहेत, पण त्या 100 सीट्सपैकी 10% सीट्स EWSला म्हणजे 10 सीट गेल्या. OBCमध्ये 27% म्हणजे 27 सीट्स गेल्या. पण त्या OBCमधल्या 27% सीट्समध्ये मुलींच्या किती, मुलांच्या किती, म्हणजे नॉट मुलींच्या आणि जनरलमधल्या किती, कारण जनरलमध्ये मुलं मुली दोघं येतात. पण असे सगळे डिटेल्स. मग डिफेन्समधल्या सीट्स किती आहेत, फिजिकली हँडिकॅपच्या सीट्स किती आहेत, हिली एरियातल्या सीट्स किती आहेत, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर तिकडचे मुलं त्यांच्या सीट्स किती आहेत, असं सगळे डिटेल्स हे तुम्हाला त्या सीट मॅट्रिक्समध्ये प्रत्येक कॉलेजच्या नावापुढे दिलेले असतात. म्हणजे एखादा मुलगा हा
समजा NT कॅटेगरीतला मुलगा आहे की त्या NT कॅटेगरीमध्ये 2च सीट्स आहेत, 2.5% असतं, मग कधी 2 असतात कधी 3 असतात. पण मग त्याला जर माहिती आहे की अरे आपला मेरिट नंबर खूप लांबचा आहे आणि 2च सीट्स तिथं आहेत, तर ते मिळायचे चान्सेस, ते कॉलेज मिळायचे चान्सेस नाही. म्हणजे हा अंदाज यावा आपल्यासाठी त्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत हे समजावं, यासाठी ते सीट मॅट्रिक्स दिलेलं असतं. मग ते सीट मॅट्रिक्स समोर ठेवून ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म म्हणतो किंवा चॉईस फिलिंग म्हणतो. तो प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे. माझ्या सगळ्या स्टुडंट्सला, म्हणजे जी मुलं माझ्याकडे रजिस्टर असतात त्या सगळ्यांसाठी हे प्रेफरन्स फॉर्म भरायचं काम मी करतो. म्हणजे टेक्निकली ती मुलं करतात, पण पहिलं हे कॉलेज टाक, दुसरं हे कॉलेज टाक. मग काही वेळा मुलं म्हणतात अहो सर कुठं माझा मेरिट नंबर खूप खाली, मला मिळणार नाही कॉलेज. आणि मी म्हणतो नाही मिळणार, पण तू टाक ना, मी सांगतो तुला. म्हणजे असे काही वेळा गॅम्बल खेळायला लागतात आणि त्या तुमच्या सगळ्यांसाठी तो गॅम्बल मी खेळतो. आणि त्यातनं खूप वेळा म्हणजे नशिबाचा भाग तुमचा, चान्स मी घेतो पण नशिबाचा भाग तुमचा, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळतं. थोडक्यात ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म हा आपल्याला भरायला लागतो. मॅक्सिमम 300 ऑप्शन्स, पण एवढे पण नाही भरत कोणी. मे बी 20, 25, 50 एवढेच ऑप्शन्स आपण फिलअप करतो. पण किती भरू शकतो, तर 300 ऑप्शन्स हे आपण भरू शकतो. ह्या सगळ्या सीट्स असतात ना 100% स्टेट कोटा. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 100% सीट्स या कॅप राऊंडमधनं भरतात. आणि त्या कॅप राऊंडमधनं म्हणजे काय, तर ह्या SMLच्या बेसवरती त्या फिलअप केल्या जातात. प्रेफरन्स फॉर्म एकदाच भरता येतो. यावर्षीपासून त्या नियमामध्ये बदल होण्याचे चान्सेस आहेत. 99% चान्सेस आहेत की तुम्ही ऑल इंडिया कोट्याला कसं की प्रत्येक राऊंडला आपण वेगळा प्रेफरन्स फॉर्म, ऑप्शन फॉर्म भरू शकतो, पण स्टेटला मात्र मागच्या वर्षीपर्यंत एकदाच फॉर्म भरायचा. मग त्या एकदाच फॉर्म भरल्यानंतर त्याच बेसिसवरती फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, मॉपअप राऊंड जे काय होईल ते सगळं त्याच फॉर्मच्या बेसिसवरती. पण आता स्टेटमध्ये पण असं चाललेलं आहे की प्रत्येक राऊंडला तुम्ही वेगळा फॉर्म हा भरू शकणार आहात. मागच्या वर्षी आपल्याला नंतर वाटलं की चेंजेस करायचे तर करता येत नव्हते, पण आता मात्र यावर्षी आपल्याला बहुतेक करता येईल असं वाटतंय. प्रेफरन्स फॉर्ममध्ये तुम्ही सगळे कोर्सेस इन्क्लूड करू शकता, इन्क्लुडिंग इन्स्टिट्यूशन. म्हणजे NRI कोटा, मॅनेजमेंट कोटा पण त्याच्यामध्ये ऑप्शन टाकायचा असतो. या प्रेफरन्स फॉर्ममध्येच ऑप्शन टाकायचा असतो. जे समजा एखादं कॉलेज, पुढे आहे स्लाईड ती त्यावेळेला मी एक्सप्लेन करीन, पण एकाच फॉर्ममध्ये आधी आपण MBBSची कॉलेजेस, मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट, त्याखाली BDSची कॉलेजेस गव्हर्नमेंट प्रायव्हेट. आता BMS मागच्या वर्षी तरी BMS, BHMS याचे प्रेफरन्स फॉर्म वेगळा भरायला लागला होता. पण समजा सगळ्यांचा एकत्र असेल तर सगळे तुम्ही मे बी 200, 300 किती पण ऑप्शन्स तुम्ही सगळ्यांचे एकत्र करून भरू शकता. म्हणजे लास्ट इयर असं झालं होतं की पहिल्यांदा मुलं MBBSचे ऑप्शन टाकायचे गव्हर्नमेंट प्रायव्हेट, त्याच्याखाली BDSचे ऑप्शन्स, त्याच्याखाली BMSचे ऑप्शन्स गव्हर्नमेंट प्रायव्हेट, मग त्याखाली मे बी फिजिओथेरपीचे ऑप्शन, असं कॉम्बिनेशन करून मुलं ऑप्शन फॉर्म भरू शकत होते. पण लास्ट इयरला मात्र काय झालं की फक्त MBBS BDS त्याचा ऑप्शन फॉर्म वेगळा भरला, आणि बाकीचे इतर कोर्सेस जे आहेत म्हणजे आयुर्वेद आहे, BMS आहे, BHMS, होमिओपॅथी आहे, फिजिओथेरपी आहे, आणखीन काय काय BSc नर्सिंग आहे, अशा सगळ्यासाठी ऑप्शन फॉर्म हा एक वेगळा भरला. म्हणजे 2 वेगळे ऑप्शन्स फॉर्म मुलं भरू शकले मागच्या वर्षी. हे मी सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही जे प्रेफरन्सेस फिलअप करणार त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमधली सगळ्या सीट्स ज्या स्टेटमधच्या मालकीच्या आहेत, म्हणजे स्टेटमधनं भरल्या जातात त्या, आणि मॅनेजमेंट कोट्यातल्या, अशाचे ऑप्शन्स एकत्र आपण टाकू शकतो. तर बघा, मी म्हटलं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवणार आहे. ते एक्झाम्पल तर सौम्या कॉलेज प्रायव्हेट कॉलेज, तिथं मॅनेजमेंट कोटा असतो. मग जर का मला सौम्या कॉलेज पाहिजे, पण आधी मी काय बघणार की मला त्यांच्या रेग्युलर फीमध्ये ॲडमिशन मिळाली तर ती मी घेणार. त्यामुळे 1105 हा सौम्या कॉलेजचा कोड नंबर आहे. पण त्याच्यापुढं S लावलं आहे. S मीन्स वॉट की स्टेट कोटा. पण ठीक आहे, मला समजा सौम्या कॉलेजचा स्टेट कोटा नाही मिळाला तरी मला त्यांचा NRI कोटा त्याच्यातनं ॲडमिशन मिळाली तरी चालणार आहे. मग त्या केसमध्ये 1105N ते कॉलेज एकच, पण त्याचे ऑप्शन मात्र मी किती दिले, 2 ऑप्शन्स दिले. म्हणजे अशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म हा आपल्याला तयार करायला लागतो. हे काम मी करणार सगळं तुमच्यासाठी. कॉलेजेसच्या फीस किती आहेत, प्रायव्हेट कॉलेजच्या, डीमच्या, त्याची माहिती आधी करून घ्या. कारण नंतर आपलं फीचं बजेट नसतं आणि तरी आपण ॲडमिशन तो ऑप्शन जर का टाकला आणि ते मिळालं तर ते घेतलं नाही असं करता येत नाही. ते नेहमी सांगणार आहे तुम्हाला आता.
आणि अगदी सर्वात शेवटच्या 1-2 मिनिटांमध्ये यावर्षीपासून एक खूप महत्त्वाचा नियम बदलणार आहे. अजून ते सर्क्युलर आलेलं नाही किंवा त्याची डिटेल्स आले नाही, पण त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळं ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस, रादर फीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस हे होणार आहेत. झालं म्हणजे आपण ऑप्शन फॉर्म भरला. ऑप्शन फॉर्म, प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर सीट अलॉट होते. सीट अलॉट झाल्यानंतर आपल्याला जाऊन फिजिकल ॲडमिशन तिथं घ्यायला लागतं. कॉलेजला रिपोर्ट करायचं, कॉलेजचा ॲडमिशन फॉर्म घ्यायचा, डॉक्युमेंट सगळी ओरिजिनल सबमिट करायची. म्हणजे त्यावेळेला जर असं कळलं की अरे हे एक डॉक्युमेंट नाही आहे किंवा एक खोटं डॉक्युमेंट आहे, तर आपली ॲडमिशन त्या केसला, त्या स्टेजला कॅन्सल होते. आणि म्हणून फिजिकल व्हेरिफिकेशन हे आधी डॉक्युमेंट्स होत नाही. आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेत फक्त, पण ती डॉक्युमेंट खरी आहेत, खोटी आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, हे सगळं कळतं कुठं? तर हे सगळं ॲक्च्युअल सीट अलॉट झाल्यानंतर आपण कॉलेजमध्ये जेव्हा फॉर्म भरायला जाऊ, त्यांचा ॲडमिशन फॉर्म, त्यावेळेला ते कन्फर्म होतं. मग आपण फिजिकल ॲडमिशन तिथं घेऊन टाकतो. मेडिकल काउन्सिलिंग मी 2003 करतो आहे. जेव्हा AIPMT होती ऑल इंडिया लेवलला किंवा CET सुरू झाली, मागच्या वर्षी माझे एवढे स्टुडंट्स सिलेक्ट झाले गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, प्रायव्हेट कॉलेज डीममध्ये. जे ॲक्च्युअल काउन्सिलिंगला मुलं जास्त होती, परंतु सिलेक्शन एवढ्या मुलांचं झालं. माझ्याकडे जी मुलं रजिस्टर्ड असतात त्या मुलांसाठी सगळं काम मी करतो. म्हणजे त्यांना खरं तर त्यांनी थोडक्यात स्वतःचं डोकं नाही चालवायचं. म्हणजे मी त्या नेहमी पेरेंट्सला आणि मुलांना सांगतो की तुम्ही बाहेरचं कोणाचं ऐकू नका, पूर्णपणे मला फॉलो करा. मला जर का फॉलो केलं तर तुमचे ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस उलट वाढतील. म्हणजे मार्क कमी असून पण चान्सेस तुमचे वाढतील. जे त्यासाठी त्यांना सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल करून देणे, काही महत्त्वाचे नियम, काही चेंजेस झाले तर ते त्यांना सांगणं, ऑप्शन फॉर्म त्यांच्यासाठी भरणं, म्हणजे ऑप्शन मी देणार, डॉक्युमेंटेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर, किंवा वेगळी कॉलेजेस आणि कोर्सेस त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स झाली तर ती सगळी इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करणार. डीम आणि मॅनेजमेंट कोट्याचे ॲडमिशन्स त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सगळी मी प्रोव्हाइड करणार. ती ॲडमिशन मिळेपर्यंत, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल, डीमचं कॉलेज असेल, तुमच्या फीच्या बजेटप्रमाणे आणि मार्कांचं पण बजेटप्रमाणे, कारण मार्क पण महत्त्वाचे आहेत. कारण मी तुम्हाला म्हटलं की मॅनेजमेंट कोट्याची ॲडमिशन ही पण मेरिटवरती होते, पण मग त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला अप टू डेट देणं आणि तुम्हाला बाय हुक ऑर क्रूक तुम्हाला ती ॲडमिशन मिळवून देणं, यासाठी मी प्रयत्न करतो. SML नंबर, स्टेट मेरिट लिस्ट नंबर, परत एक आठवण करतो आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला ह्या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसशी रिलेटेड मेडिकलच्या, तुमचे काही फ्रेंड्स इंजिनिअरिंगचे असतील तर त्यांच्यासाठी पण माझा व्हिडिओ येणार आहे. पण ते व्हिडिओ तुम्हाला मिळावे त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब हे नक्की करा. म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आणि अप टू डेट इन्फॉर्मेशन मिळेल. कारण सगळेजण माझ्याकडनं काउन्सिलिंग घेतील असं नाही, परंतु जे काउन्सिलिंग घेणार नाही त्यांनासुद्धा इन्फॉर्मेशन ही प्रॉपर मिळत राहावी ही माझी इच्छा. SML नंबर आपल्याला मिळाला. आता SML नंबर जो असतो तो कसा कॅल्क्युलेट केला होतो तो मी तुम्हाला त्या एक्झाम्पलवरून सांगितलं होतं की 501 ऑल इंडिया रँक आहे, पण पहिली 500 मुलं ही महाराष्ट्राबाहेरची आहेत, तर त्या मुलाचा SML नंबर, स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा 1 येतो. मग असं तुमच्या प्रत्येकाची ऑल इंडिया रँक समजा एखाद्याची 2 lakhs आहे, पण त्याला विचारलं बाबा तुझा महाराष्ट्राला तुझा नंबर कितवा, तो म्हणतो मला नाही माहिती, तर तो नंबर हा आपल्याला ह्या SML नंबरच्या माध्यमातून कळतो. SML नंबर प्रत्येक मुलाचा वेगळा असतो, कारण ऑल इंडिया रँक प्रत्येकाची वेगळी आहे ना, त्यामुळे SML नंबर हा प्रत्येकाचा वेगळा असतो. SML नंबर प्रत्येकाला, जे कॅटेगरीतला मुलगा असेल, ओपनमधला असेल तर काही नाही, त्याला एकच फक्त नंबर मिळणार, स्टेट मेरिट लिस्ट नंबर. पण कॅटेगरीतला असेल ना तर त्याला कॅटेगरीतला पण त्याचा नंबर कितवा आहे, म्हणजे मुलगा असेल तर त्याला कळतं. आणि एखादी मुलगी असेल तर तिला 4 नंबर कळतात. कोणते बघा, पहिला नंबर स्टेट मेरिट लिस्ट नंबर, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामधल्या मुलींमधला तिचा नंबर किती, अख्ख्या महाराष्ट्रामधल्या फक्त मुलींमधला तिचा नंबर किती, अख्ख्या महाराष्ट्रातल्या, तिची कॅटेगरी समजा OBC आहे तर OBC मधल्या मुलींमधला तिचा नंबर किती, हा तिसरा कळलं.
आणि चौथा, अख्ख्या महाराष्ट्रातल्या फक्त मुलींमधला आणि तिच्या कॅटेगरीमधल्या जेवढ्या मुली आहेत त्या मुलींमधला तिचा नंबर किती. थोडक्यात प्रत्येकाला असे वेगवेगळे नंबर्स कळतात, पण त्यातला महत्त्वाचा नंबर कोणता, तर तो एकच, आणि तो नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर. म्हणजे तुम्ही सगळ्या तुमच्या ज्या काही कॅल्क्युलेशन कराल ना की आपल्याला या कॉलेजला ॲडमिशन मिळेल का, मागच्या वर्षीचे कट ऑफ काय होते, मागच्या वर्षीचे कट ऑफ जेव्हा तुम्हाला अवेलेबल होतील तेव्हा ते SML नंबरचे असतात हां, ते कॅटेगरीमधले किंवा मुलींमधला नंबर वगैरे असे ते नंबर्स नसतात. SML नंबरच तुम्हाला अवेलेबल असतात. हे सांगितलं मी, SML नंबर गर्ल कॅन्डिडेटसाठी सेपरेट असतात. लास्ट इयरला 2 प्रेफरन्स फॉर्म भरायला लागले होते, कारण 2 ॲडमिशन प्रोसेस वेगळ्या होत्या. म्हणजे रजिस्ट्रेशन एकच केलं होतं, पण प्रेफरन्स फॉर्म भरताना MBBS BDSचा एकत्र आणि BMS BHMS फिजिओथेरपी किंवा इतर नर्सिंग वगैरे कोर्सेस त्याचा एकत्र, असे 2 ऑप्शन फॉर्म प्रेफरन्स फॉर्म हे सायमल्टेनियसली मुलांना भरायला लागले होते. जे साधारण असं झालं की पहिल्या राऊंडचा MBBS BDSचा फॉर्म भरून झाला की त्याचा रिझल्ट लागायच्या वेळेला BMS BHMSचा फर्स्ट राऊंडचा फॉर्म मुलांना भरायला लागला. त्यामुळं MBBS BDSला फर्स्ट राऊंडला आपलं काय नशिबाने साथ दिली का, कोणतं कॉलेज मिळालं हे मुलांना कळायच्या वेळेला BMS BHMSचा फॉर्म हा त्यांना भरायला लागला होता. जे ज्यांना MBBS BDSला चांगलं कॉलेज मिळालं त्यांनी मग BMSचा फॉर्म भरलाच नाही. सीट मॅट्रिक्स जे आहे ते तुम्हाला साधारणपणे सप्टेंबरमध्ये अवेलेबल होईल. मागच्या वर्षीचे कट ऑफ मार्क्स किती आहेत हे तुम्हाला जे इन्फॉर्मेशन ब्रोशर ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर त्या CET सेलच्या साईटवरती जे इन्फॉर्मेशन ब्रोशर मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचे कट ऑफ किती आहेत हे समजतील. तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑनलाईन मिळते. म्हणजे तुम्हाला वेगळा SMS येणार, मेल येणार असं काही होणार नाही. तुम्हाला ऑनलाईन ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर होतो, म्हणजे फर्स्ट राऊंडला रिझल्ट डिक्लेअर होणार, फर्स्ट राऊंडला कोणाला कोणतं कॉलेज मिळालं तर त्याला तुमच्या लॉग इन ID पासवर्डमधून तुम्हाला समजतं की किती आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते. आता ॲडमिशनबद्दलचे काही महत्त्वाचे नियम ते नीट समजून घ्या. थोड्याच स्लाईड्स राहिलेल्या आहेत, पण आता शेवटच्या महत्त्वाच्या स्लाईड्स घ्या. पहिल्या राऊंडला तुम्हाला जे कॉलेज मिळेल त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं हे कंपल्सरी असतं. जर तुम्ही ती ॲडमिशन घेतली नाही तर तुम्ही संपूर्ण प्रोसेसमधून बाहेर पडता. मग तुम्हाला सेकंड राऊंड थर्ड राऊंडला तुम्हाला काही चान्स मिळत नाही. पण जर का म्हणजे पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं तर ते कंपल्सरी घ्यायचं, घेतलं नाही तर प्रोसेसमधून बाहेर पडतो. पण पहिल्या राऊंडला जे कॉलेज मिळेल ते घेतलं तरी आपला बेटरमेंटचा ऑप्शन राहतो बरं का. म्हणजे सेकंड राऊंडला आपण बेटरमेंट करतो रॅदर. पण जर का पहिल्या राऊंडला कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाही तर सेकंड राऊंडची वाट बघायची. सेकंड राऊंडला काहीतरी मिळेल, सेकंड राऊंडला काही नाही मिळालं, थर्ड राऊंड, मॉपअप राऊंड, म्हणजे अशा प्रत्येक राऊंडला आपण वाट बघत बसणार की आपल्याला काय मिळते का. पहिल्या राऊंडला आपण जरी ॲडमिशन घेतली तरी सेकंड राऊंडला आपण इलिजिबल असतो. जे सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म म्हणजे पहिल्या राऊंडचा ऑप्शन तुम्ही कंटिन्यू करता. रॅदर मी तुम्हाला फार महत्त्वाचं सांगते ते लक्षात ठेवा की तुम्हाला जरी पहिल्या प्रत्येक राऊंडला यावर्षी सेपरेट ऑप्शन फॉर्म भरायला परवानगी मिळाली तरी माझी सजेशन तुम्हाला अशी आहे की तुम्ही ऑप्शन पहिल्या राऊंडलाच तुम्ही फायनल करा, तेच सेकंड राऊंडला, तेच मॉपअप राऊंडला कंटिन्यू करायचे. ऑप्शन्स तुम्ही प्रत्येक राऊंडला बदलत बसू नका. तर एक्झाम्पल की पहिल्या राऊंडला तुम्ही 50 ऑप्शन्स दिले, त्यातलं तुम्हाला कॉलेज नंबर 30 मिळालं, 30. मग ती कॉलेजची ॲडमिशन कंपल्सरी घेणार, कारण नाही घेतली तर आपण प्रोसेसमधून बाहेर पडतो. त्यामुळे ती ॲडमिशन कंपल्सरी घेणार. मग ती ॲडमिशन घेतल्यानंतर आपण सेकंड राऊंडला जाणार. मग आता मी सेकंड राऊंडला काय करणार, तर सेकंड राऊंडला मी फक्त मला कॉलेज नंबर 30 मिळाले 30वे, तर माझे 1 to 30 जे ऑप्शन्स आहेत तेवढेच मी फक्त सेकंड राऊंडला टाकणार. जे पुढचे 31 to 50 नाही टाकणार, कारण आता मला बेटरमेंट पाहिजे ना. म्हणजे 1 to 30 मधलं जर कॉलेज मिळालं तर मला बेटरमेंट म्हणायची. त्यावेळेला मुलं असा वेडेपणा करतात की ऑप्शन खूप बदलतात. आणि सपोज 40 नंबरचं कॉलेज हे मी अदरवाईज 1 to 50 ऑप्शन जे फिलअप केले होते त्याच्यामधलं 40 नंबरचं कॉलेज आहे
ते मी 3rd नंबरला टाकलं सेकंड राऊंडला जाताना, आणि ते कॉलेज मिळतं. मग म्हणतो की बघा मी माझ्या डोक्याने ऑप्शन भरले तर मला थर्ड ऑप्शन मिळाला. अरे हो, पण त्या ओरिजिनलमधला तुझा तो ऑप्शन नंबर 40 होता ना, म्हणजे तुला जे 30 नंबरचं कॉलेज मिळालं होतं ते सोडून तू आता 40 नंबरचं कॉलेज घेणार, हे चुकीचं आहे. म्हणजे ती बेटरमेंट नाही झाली, उलट तुला कमी लेवलचं कॉलेज मिळालं. पण मुलांना हे कळत नाही. तेव्हा ऑप्शन फॉर्म म्हणजे ऑप्शन्स एकदाच कन्फर्म करा, तेच कंटिन्यू करायचे. पुढच्या प्रत्येक राऊंडला तेच ऑप्शन्स कंटिन्यू करत करत जर तुम्ही खेळत गेलात तर चांगलं कॉलेज हे शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्हाला मिळतं. नाहीतर फक्त ऑप्शनचा नंबर चेंज झाला म्हणजे मला कॉलेज चांगलं मिळालं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. कारण बेटरमेंटची ॲक्सेप्टन्सी कंपल्सरी आहे. म्हणजे समजा फर्स्ट राऊंडला मला ऑप्शन नंबर 30 मिळाला, सेकंड राऊंडला मी 1 to 30 ऑप्शन टाकले, मला आता ऑप्शन नंबर 20 मिळाला, तर ते 20 नंबरचं कॉलेज हे मला कंपल्सरी घ्यायला लागतं. मी असं नाही म्हणू शकत काहून नाही, नको आधीचं माझं 30 नंबरचं तेच मला द्या, असं आपल्याला म्हणता येत नाही. जे बेटरमेंट ही कंपल्सरी असते हे लक्षात ठेवा. पण जर का मी 1 to 30 ऑप्शन टाकले, आधी 1 to 50 टाकले होते फर्स्ट राऊंडला, त्यातलं मला कॉलेज नंबर 30 मिळालं. मग सेकंड राऊंडला मी फक्त 1 to 30 ऑप्शन फिलअप केले, पण मला काही कोणतं कॉलेज मिळालंच नाही. याचा अर्थ माझं ओरिजिनल जे 30 नंबरचं कॉलेज आहे ते इंटॅक्ट राहिलं, म्हणजे ते काही माझ्याकडनं गेलं नाही, फक्त मला बेटरमेंट मिळाली नाही असा अर्थ होतो. स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा सोपं सांगतो, भरायचा नाही कधीच नाही. कॉलेजवाले बऱ्याच वेळा मागं लागतात ॲडमिशन मिळाल्यानंतर, ते SRF भरा, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरा वगैरे. त्यांना सांगायचं की नाही मला बेटरमेंटला जायचं आहे, त्यामुळे मी हा फॉर्म भरणार नाही. कारण आपण रिटेन्शन फॉर्म भरतो याचा अर्थ काय की आपण आहे तिथे थांबतो, की ठीक आहे मला पहिल्या राऊंडला कॉलेज नंबर 30 मिळालं, ते खूप चांगलं कॉलेज आहे, मला आता तुम्ही 20 अगदी कॉलेज नंबर 1 ऑप्शन जो होता फर्स्ट ऑप्शन होता ते दिलं तरी मला नको आहे. अशी जेव्हा तुमची स्थिती असते की मला बेटरमेंट आता नकोच आहे, तिथे मी थांबतो, त्यावेळेला SRF भरायचा असतो. पण आपण असं करणार नाही शेवटच्या राऊंडपर्यंत. म्हणजे मला आधी कॉलेज नंबर 30 मिळालं, मग 20 मिळालं, मग पुढच्या वेळेला 15 मिळालं मॉपअप राऊंडला, तर आपण ते घेत राहणार आहोत ना. त्यामुळे SRF भरायचं नाही. SRF भरणं कंपल्सरी नसतं, पण बऱ्याच वेळा कॉलेजवाले मागं लागतात की तुम्ही ते SRF भरा म्हणून. तर बेटरमेंट ऑप्शन जो आहे हा तुम्ही SRF भरत नाही तोपर्यंत किती वेळा तुमची बेटरमेंट ही होऊ शकते, प्रत्येक राऊंडला होऊ शकते. नॉर्मली MBBS BDSचे 2 राऊंड प्लस 1 मॉपअप राऊंड, BMS BHMSचे 3 राऊंड आणि 1 मॉपअप राऊंड असे होतात. किती SML नंबर असेल तर ॲडमिशन मिळते. गव्हर्नमेंट कॉलेजला जर का ॲडमिशन पाहिजे असेल, हे ओपन कॅटेगरीसाठी आहे हे SML, तुमचा 3200 पर्यंत SML असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटला ॲडमिशन ही मिळते. आणि प्रायव्हेट MBBSला तुमचा SML 7000 पर्यंत असेल तर ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. असंच गव्हर्नमेंट BDS 8200, प्रायव्हेट BDS SML 30800. म्हणजे महाराष्ट्रातलं कोणतंही प्रायव्हेट कॉलेज बरं का, असं पर्टिक्युलर कॉलेज नाही, पर्टिक्युलर कॉलेजप्रमाणे कट ऑफ हे वेगवेगळे असू शकतात. गव्हर्नमेंट BMS 11200 आणि प्रायव्हेट BMS 20800 SML पर्यंत ॲडमिशन मिळते. हा एक महत्त्वाचा फॅक्टर लक्षात घ्या की 10 lakhsचा बॉन्ड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जी कॅटेगरीमध्ये मुलं शिकतात ती, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जी ओपनमध्ये मुलं शिकतील त्यांच्यासाठी नाही. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ज्यांना कोणतं फी कन्सेशन मिळालेलं आहे अशा सगळ्या मुलांना एक बॉन्ड लिहून द्यावा लागतो. तो बॉन्ड कशासाठी, तर रेग्युलर माझी इंटर्नशिप संपल्यानंतर मी 1 वर्ष गव्हर्नमेंटला सर्व करेल. नो डाऊट त्याचे पैसे काही मिळतात, परंतु 1 वर्ष गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करणार, म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, आणि 5 वर्ष तरी म्हणजे माझं MBBS झाल्यानंतर 5 वर्ष तरी मी इंडिया सोडून जाणार नाही. अशा 2 गोष्टी आपण लिहून देतो. त्याचा बॉन्ड हा 10 लाख रुपयाचा बॉन्ड हा असतो. EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन, ते रिझर्वेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला स्टेटसाठीचं सर्टिफिकेट हे EWSचं मिळवायला लागतं.
ते आत्तापासून तुम्ही प्रयत्न करून मिळवून ठेवा. पण जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट नसेल, ते सेंटरचं वेगळं असतं, स्टेटचं वेगळं असतं. पण जर स्टेटचं EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते रिझर्वेशन, त्याचा बेनिफिट मिळत नाही. आणि EWSचा बेनिफिट कोणाला, तर फक्त ओपन कॅटेगरीमधल्या मुलांना असतो. SC/STची मुलं तिथं क्लेम करू शकत नाही, कारण त्यांना गरजच नाही, कारण त्यांना ऑलरेडी पूर्ण फी माफ आहे. तर EWS आणखी रिझर्वेशनची त्यांना गरजच नाही. मला तुम्हाला कधी पर्सनली भेटायचं असेल, अपॉइंटमेंट ऑनलाईन किंवा ऑफलाईन, पण आता ऑनलाईनला पण आपण खूप कम्फर्टेबल आहे. झूम असेल, व्हॉट्सॲप कॉल असेल, या सगळ्याला आपण खूप कम्फर्टेबल आहोत. गुगल मीट असेल, त्या माध्यमातून ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा पुण्यातली मुलं ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, ऑफलाईन ऑनलाईन कोणत्याही. मी तुम्हाला म्हटलं होतं की मला शेवटी खूप एक महत्त्वाचं सांगायचं आहे, ते आता सांगतोय, नीट ऐका. एक 3-4 महिन्यापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटनी असं ठरवलं की प्रायव्हेट कॉलेजेस आणि डीम कॉलेजेस याच्यामधल्या 50% सीट्स या गव्हर्नमेंट फीमधनं भरणं, गव्हर्नमेंटची फी जेवढी असेल तेवढी घ्यायची. जे प्रायव्हेट आणि डीमवाले जास्त फी घेऊ शकत नाहीत, ज्यास डीमवाला एखादं कॉलेज असेल की ज्यांची फी 20 लाख रुपये, पण त्यांच्या 50% जागा आहेत, त्या रेग्युलर गव्हर्नमेंटची फी किती असते, समजा 1 लाख रुपये, तर 50% जागा 1 लाख रुपये फीमध्ये भरल्या जाणार. मॅटर कोर्टामध्ये पेंडिंग आहे, डिसिजन काय लागतोय माहीत नाही, कारण प्रायव्हेटवाले किंवा डीमवाले एवढ्या सुखाने त्यांच्या 50% जागा या एवढ्या कमी फीमध्ये भरतील असं वाटत नाही. मग गव्हर्नमेंट असाही ऑप्शन काढेल की समजा एखाद्या कॉलेजचे, एखादं डीमचं कॉलेज आहे समजा, त्याचा इंटेक 100 आहे, आम्ही तुम्हाला 15 इंटेक वाढवून देतो, जे तुमच्या सीट्स 100 + 50 150 होतील, पण त्या वाढलेल्या ज्या 50 जागा आहेत त्या तुम्ही गव्हर्नमेंटच्या फीमध्ये भरा. त्यालासुद्धा हे प्रायव्हेटवाले किंवा डीमवाले तयार होणार नाही, कारण प्रत्येक मुलामागं येणारा जो खर्च असतो हा खूप असतो. गव्हर्नमेंट ग्रँट देतं म्हणून गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एवढ्या कमी पैशामध्ये ते काम होऊ शकतं, पण प्रायव्हेट डीमवाले ते एवढ्या कमी पैशात होणार नाही. पण हे शेवटी तुमचं माझं डिस्कशन आहे. प्रत्यक्षामध्ये कोर्टाचा डिसिजन काय येतो आहे हे आपल्याला लवकरच कळेल. त्याच्याबद्दलचा तो डिसिजन आल्यानंतर पण तो नियम नक्की काय बदललेला आहे त्याचा व्हिडिओ मी करून टाकेल. आणि तुम्हाला मी सांगितलं की चॅनल तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर वगैरे सगळं ते करा, म्हणजे मग असे जे काही चेंजेस येऊ घातलेले आहेत तर त्याबद्दलचे डिटेल्स हे तुम्हाला माझ्याकडनं मिळतील. सो थँक्यू व्हेरी मच.